बऱ्याच आई लोक मला सांगत असतात, मी तर सांगते पप्पा आले की ओरडतील, तू हे करू नको. अरे कशासाठी? म्हणूनच मुलं ऐकत नाही आहेत. तुम्ही सांगा ना त्यांना, हे नाही आहे गरजेचं. बघा, ॲज अ पॅरेंट तुम्हाला आई असू देत किंवा वडील असू देत, तुम्हाला त्यांना समजवता आलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या मुलांसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे किंवा कोणती नाही आहे. जर आपल्याला हे कळत आहे तर आपण त्यांना समजावून सांगू. आणि इथे मी खूप महत्त्वाची पॅरेंटिंग टिप देईल की दोघं आई वडील एका गोष्टीवर फर्म पाहिजे. मला ही द्यायची आहे तर मला द्यायचीच आहे माझ्या पाल्याला, माझ्या मुलाला ही द्यायची कारण ती त्याच्यासाठी चांगली आहे. आणि जर नाही द्यायची तर ती नाहीच द्यायची कारण ती त्याच्यासाठी चांगली नाही. मग ते बाळ 1 वेळा रडू देत, 2 वेळा रडू देत, आकांतांडव काही करू देत, ते थोडे दिवस करेल. आफ्टर सम डेज ही विल स्टॉप टू डू ऑल दिस थिंग्स. कारण त्याला एकदा कळलं की माझे आई बाबा मी कितीही रडलो, कितीही अजून काही केलं आहे तरी देत नाही आणि मला मग मिळणार नाहीच आहे, तर ते बाळ तिकडे स्टॉप होईल. काय होतं माहिती आहे, बऱ्याच वेळेला मुलांना ह्या गोष्टींची सवय लागली ना, मग ते बरोबर शोधतात की मला कुठून काय घ्यायचं आहे. आणि बघा, आपण त्यांना गिल्टमध्ये नाही टाकत आहे, हे एक ह्युमन नेचर आहे, बरोबर की नाही. आपण पण ह्या बऱ्याच गोष्टी करत असतो, पण लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांसाठी काय गरजेचं आहे. आणि मी परत सांगेन, जेवढे आई वडील मुलांना ओळखू शकतात, जेवढे आई वडील मुलांची काळजी घेऊ शकतात, त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी काही करू शकतात, तेवढं ह्या जगात कोणीच करू शकत नाही. म्हणून पालकांनो, तुम्ही जागे व्हा. तुम्हीच जे कोणी आहात ते तुमच्या मुलांचं आयुष्य घडवू शकतात.